हाय, नमस्कार मैत्रिणींनो. मी रुपाली आणि माझ्या आरती फॅशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत जुन्या ब्लाऊजवरून मेजरमेंट कसं घ्यायचं ते. तर आता मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी काय काय मापं लागणार आहेत. तर बघून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मेजरमेंट आपल्याला लागणार आहे. तर बघा, पहिल्यांदा आपण बॅक साईडचे घेणार आहोत. पूर्ण उंची, मागील गळा, शोल्डर आणि साईड शोल्डर हे आपण बॅक साईडची इथपर्यंत झाले. आणि त्याच्यानंतर पुढील भागातले पुढील गळा, कटोरी, त्याच्यानंतर छाती, कंबर घेर, त्याच्यानंतर बाही उंची, बाही रुंदी, अशा प्रकारे आपल्याला 10 मेजरमेंट घ्यायचे आहे. तर आता आपण बघणार आहोत पूर्ण उंची. ठीक आहे. तर बघा, आपण पूर्ण उंची घेणार आहोत ब्लाऊजवरती. ब्लाऊजची पूर्ण उंची घेतेवेळी आपण इथून न घेता या साईडने घ्यायची, बाहीच्या साईडने. कारण काय होतं, कारण आपण इथून अर्धा इंच पाव इंच उतार दिलेला असतो, त्यामुळे आपल्या पूर्ण उंचीत फरक पडू शकतो. या साईडने न घेता या साईडने घ्यायची आपल्याला पूर्ण उंची. आता ब्लाऊजची पूर्ण उंची आहे बघा. ब्लाऊज व्यवस्थित न ताणता, न जवळ घेता, असं म्हणजे व्यवस्थित जसं वाटेल तसं आपण जवळजवळ आपल्याला ही 1.25 पूर्ण उंची आहे. ठीक आहे. तर आता आपण पूर्ण उंची टाकणार आहोत 1.25. ठीक आहे. तर मागील गळा टाकतोय आपण. मागील गळा आहे. मागील गळा आपण घेताना इथून न घेता या साईडने घ्यायचं. आपल्याला मागील गळ्याची उंची भेटणार आहे 6.5 इंच. बघू शकता, 6.5 इंच मागील गळा टाकलेला आहे. 6.5 इंच. त्याच्यानंतर शोल्डर बघा. शोल्डर पण व्यवस्थित ब्लाऊज करून घ्यायचं. त्याच्यानंतर बाहीच्या ह्या टोकापासून बाहीच्या दुसऱ्या टोकापर्यंत बघा, असं व्यवस्थित ब्लाऊज ठेवून शोल्डर घ्यायचे आहे. आता आपल्या ब्लाऊजची शोल्डर आलेली आहे 9 इंच. शोल्डर आपण घेतली आहे 9 इंच. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे साईड शोल्डर. इथून आपली साईड शोल्डर घेतलेली आहे 2 इंचावरती आहे साईड शोल्डर. मग आपण त्याच्यानंतर साईड शोल्डर घेतली आहे 2 इंचावरती. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढील गळा, बॅक साईडचा आपला भाग पूर्ण झाला. आता आपण पुढील गळ्याचे माप घेऊया. पुढील गळा आपण असं व्यवस्थित ठेवून घ्यायचा. त्याच्यानंतर पुढील गळा पण आपण या साईडने न घेता गळ्याच्या साईडनेच घ्यायचं आहे. पुढील गळा आता आपल्याला बघा, इथून सरळ स्ट्रेट घेतला तर 5.5 मिळतो आहे आपल्याला पुढील गळा. मग आपण पुढील गळा टाकतो आहे 5.5. ठीक आहे. त्याच्यानंतर आलं आहे कटोरी माप. कटोरी घेताना काय करायचं, इथून इथपर्यंत ही आपली हुकपट्टी आहे, हुकपट्टीपर्यंत घ्यायचं. तर आपल्याला कटोरी कमी जास्त वाटत असेल तर आपण ती कमी जास्त ॲडजस्ट करू शकतो. आता मला ही एकदम पसरट वाटते म्हणून मी ती थोडी कमी करणार आहे. 5.5 आहे इथं, परंतु मी 5.25 घेणार आहे. कारण मला व्यवस्थित म्हणजे असं उभा शेप द्यायचा आहे, पसरट नको आहे, म्हणून मी 5.25 घेणार आहे. पाव इंच कमी घेते. तर कटोरी घेतलेली आहे 5.25 इंच. अशा पद्धतीने 5.25 इंच मी कटोरी घेते. बघू शकता, 5.25 इंच कटोरी घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत छातीचं मेजरमेंट. छातीचे मेजरमेंट टाकतेवेळी आईपट्टी असते, ती आईपट्टी सोडून मेजर घ्यायचं आहे शिलाईपर्यंत, मुंड्यातल्या शिलाईपर्यंत
तर आता हे मेजर आलेलं आहे आपले 8 इंच. त्याच्यानंतर या साईडला पूर्ण घ्यायचं आहे हुकपट्टीपर्यंत. ते पण आपल्याला आलं आहे 8 इंच. 8 + 8 7 इंच 16 इंच. किंवा आपल्याला पूर्ण कंप्लीट घ्यायचं असेल त्याच्यानंतर आपण बॅक साईडचे पण 7.5 हे 7.5 प्लस मेजर घेऊया. बॅक साईडचे मोजून घ्यायचं आहे आपल्याला. बॅक साईडला पण आपण मोजून घेणार आहोत. तर बॅक साईडला पण बघू शकता 2 शिलाई पर्यंत आपल्या बॅक साईडला मेजर आलेलं आहे. मेजरमेंट 16.5 इंच. फ्रंट साईडचं 8 + 8 8 + 8 16. मागच्या साईडला 16.5. एकूण आपलं किती होतं आहे टोटल 32.5. 32.5 आपण न घेता आपण 33 पण घेऊ शकत नाही, कारण आपण समसंख्येत घ्यायचं असतं. 34 36 38 40पर्यंत. म्हणून आपलं मेजरमेंट आलेलं आहे 34 इंच. छातीचं मेजरमेंट आलेलं आहे. ठीक आहे. 34 इंचाच्या छाती येईल आपली. त्याच्यानंतर टाकणार आहोत बाही उंची. बाही उंची घेतेवेळी या शिलाईपासून पूर्ण जेवढी बाही उंची असेल ती बाही उंची घेतलेली आहे 7 इंच. बघा पेटीतून 7 इंच बाही उंची आहे आपली 7 इंच. आणि बाह्य रुंदी बघू शकता. या शिलाईच्या मार्जिनपासून इथपर्यंत म्हणजे 5.5 इंचाची आपली बाह्य रुंदी येते. मग आपण बाह्य रुंदी टाकलेली आहे 5.5. ठीक आहे. आता आपण घेणार आहोत कंबर घेर. कंबर घेर घेतेवेळी हुकपट्टीच्या टोकापासून म्हणजे इथपासून व्यवस्थित असं न खेचता जसं असेल तशा पद्धतीने असं व्यवस्थित लावून घ्यायची टेप. बघू शकता अशा पद्धतीने. आता इथं आपले कंबर आलेली आहे 27 इंच. आपण ही वाढीव पट्टी आहे याची होऊन आपण मेजरमध्ये धरायचं नाही आहे. आपण कंबर घेर आलेली आहे 27.5. ठीक आहे. तर आपण कंबर घेर घेणार आहोत 27.5. बघू शकता अशा पद्धतीने आपण मेजरमेंट कंप्लीट केलेलं आहे. आता आपण याच्यात ॲड काय करणार आहोत. इथं आपल्याला पूर्ण उंची अधिक 1.5 इंच घेणार आहोत. त्याच्यानंतर मागील गळ्यात अर्धा इंच वाढवणार आहोत. शोल्डरमध्ये अर्धा इंच वाढवणार आहोत. ज्यावेळी आपण ब्लाऊज कटिंग करायला घेणार आहोत त्याच्यावेळी साईड शोल्डर त्याच्यात 1/4 इंच वाढवणार आहोत. त्याच्यानंतर पुढील गळा त्याच्यात आपण अर्धा इंच वाढवणार आहोत. कटोरी जे काही असेल ते आपण घेतली असेल ते त्याच्यानंतर आपण ते कटोरीच्या नंतर नेक्स्ट टाईम ते हे होणार आहे. ते मग कटोरीचं नाही, छातीचा 4था भाग घेणार आहोत. त्याच्यात 1.5 इंच वाढवणार आहोत. त्याच्यानंतर कंबर त्याच्यात पण 1.5 इंच वाढवणार आहोत. बाही उंची जी काय असेल ती त्याच्यात अर्धा इंच प्लस अर्धा इंच म्हणजे 1 इंचची आपण बाही ॲड करणार आहोत. बाह्य रुंदी जी काय असेल ती. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण एक्स्ट्रा
वाढवून मेजरमेंट टाकतेवेळी, ब्लाऊज कटिंग करतेवेळी आपण ते टाकणार आहोत. ठीक आहे. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ब्लाऊज ज्यावेळी आपण ब्लाऊज कस्टमरकडून घेतो ना, त्यावेळी आपण कस्टमरला विचारून घ्यायचं की हे ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट बसतं का. कारण काय होतं की एखाद्या वेळेस कस्टमर दुसऱ्याच्या मेजरमेंटचा ब्लाऊज घेऊन येतं, कारण ते दुसऱ्याने दिलेलं असतं ते यूज करतं आणि ते घेऊन येतं. त्याच्यामुळे ब्लाऊजमध्ये पुन्हा आपल्याही ब्लाऊजमध्ये फॉल्ट येऊ शकतो. त्याच्यामुळे आपण ही खात्री करून घ्यायची की ते ब्लाऊज तुम्हाला व्यवस्थित बसतं का, जेणेकरून त्यांना व्यवस्थित बसेल तर आपलं ब्लाऊज बिघडणार नाही. याच्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी RP फॅशन या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.